नमस्कार, मी गिरीश निकम. साम्राज्यमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. विधान परिषदेत जैतापूर प्रश्नी चर्चेला विरोधक गैरहजर, काँग्रेस आमदारांचा मात्र सहभाग. आमदार मारहाण प्रकरणी 2 पोलीस अधिकारी निलंबित, गृहमंत्र्यांची घोषणा. हर्षवर्धन जाधवी दाखल करणार नव्यानं एफआयआर. नागपूरच्या मेयो रुग्णालयात उंदीर कुरतडतायत मृतदेह, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची होते विटंबना. विद्युतीकरणाला 40 वर्ष होऊनही मेळघाटातल्या 14 गावांमध्ये वीज नाही, सरकारी योजनेचा उडाला बोजवारा. सलमान खान पुन्हा अडचणीत, 2002 मध्ये निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा. 22 मार्चला सुनावणी. आणि बूम चित्रपटातल्या गुलशन ग्रोवर कतरिनाच्या हॉट सीनवर सलमान खान नाराज, तर किस सीनमुळे आपल्याला मजा आल्याची गुलशनची कबुली. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूया विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बातम्या. विधान परिषदेमध्ये जैतापूरच्या मुद्द्यावर प्रश्नोत्तर सुरू असताना या प्रश्नावर रान उठवणारे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते मात्र अनुपस्थित होते. शिवसेनेची या प्रश्नी भूमिका आक्रमक आहे. अशावेळी पक्षाचे आमदार दिवाकर रावते आणि रामदास कदम यांची अनुपस्थिती खटकत होती. जैतापूर प्रकल्पग्रस्तांना किती मोबदला मिळणार, त्यांना नोकरीत प्राधान्य दिलं जाईल का, सरकारची नेमकी भूमिका काय, असे अनेक प्रश्न जैतापूर प्रश्नी विचारले गेले. मात्र ते विचारणारे होते सत्ताधारी काँग्रेसचे आमदार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरही दिली. इतक्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते, रामदास कदम आणि भाजप आमदार विनोद तावडे मात्र सभागृहात उपस्थितच नव्हते. त्यानंतर या प्रश्नी वेळ का वाढवून दिला असा प्रश्न रावतेंनी विचारला खरा, पण त्यामुळे जैतापूर प्रश्नी शिवसेना सभागृहात ही अधिवेशन काळात किती उदासीन आहे तेच दिसून आलं. विरोधकाच्या बाजूने 1-2 जर सोडले तर कोणीच तिथे नव्हतं. मला मोठं आश्चर्य वाटतं. आणि म्हणून जैतापूरचं खऱ्या अर्थाने जर आपल्याला हे करायचं असेल, त्यांना तिथल्या लोकांच्या शंका कुशंका जर मनातनं काढायचं असेल, तर मला वाटतं अशा प्रकारच्या चर्चेमध्ये आपण सगळे असायला पाहिजे. नीलम गोरे, परशुराम उपरकर आणि आपण स्वतः सभागृहात उपस्थित असल्याचं सांगत आमदार दीपक सावंत यांनी सारवासारव केली. तिघांनीही महत्वाचे प्रश्न विचारले आणि माननीय अजित पवारांना त्यावरती उत्तर देता आली नाही. त्यांनी गोल गोल उत्तरं दिली. खरं तर जैतापूरचा जो प्रश्न घेतला गेला तो वाढीव वेळामध्ये घेतला गेला. प्रश्नोत्तराचा तास तिथे संपणं आवश्यक होतं. 3 मिनिटं असताना प्रश्नोत्तराचा तास जैतापूरचा प्रश्न घेतला गेला. एकूणच जैतापूर प्रश्नी सभागृहात विरोधी पक्षांच्या आमदारांपेक्षा सत्ताधारीच आग्रही दिसून आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यामुळे जैतापूर प्रश्नी विरोधकांचा विरोध हा राजकारण असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह महेंद्र मोरे, साम मराठी, मुंबई.